नमस्कार मंडळी, हाय हॅलो, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आय होप तुम्ही आनंदी असाल, मजेत असाल आणि सगळ्यात महत्त्वाचं निरोगी असाल. सो आजचा व्हिडिओ आहे, तुम्ही माझा इंट्रो व्हिडिओ पाहिलात का? नसेल पाहिलं लगेच जाऊन बघा, कारण की या चॅनलवरती काय काय तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळणार आहे हे त्या व्हिडिओमध्ये आहे. ठीक आहे. सो आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे नायका हॉल. ओके. सो नायकावरती सेल होता आणि या सेलमध्ये मी भरपूर प्रोडक्ट्स ऑर्डर केलेले आहेत, ज्याच्यामध्ये मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत थोडे आणि थोडे स्किनचे प्रोडक्ट्स आहेत. ओके. कमी प्राईसमध्ये मला हे सगळे प्रोडक्ट्स मिळालेले आहेत आणि नायकावरती फ्रिक्वेंटली सेल चालू असतो. ओके. सो याच्यानंतरसुद्धा अजून एक सेल येणार आहे. सो कंटिन्युअसली सेल चालू असतं नायकावरती आणि नायकावरती प्रोडक्ट्स खूप छान असतात, खूप उत्तम क्वालिटीचे असतात. आणि आज हे जे आहेत एवढे सगळे प्रोडक्ट्स आहेत. ठीक आहे. एवढे सगळे प्रोडक्ट्स मी ऑर्डर केलेले आहेत आणि थोडे तर बाहेरच कारण की बॉक्समध्ये नाही राहिले. ओके. सो चला ना मग जास्त वेळ न घालवता पटापट प्रोडक्ट्स रिव्ह्यू करतात. फर्स्ट आपण सुरुवात करूयात दिस बॉडी वॉश. सो लक्स बॉडी वॉश आहे विथ मॅजिकल ऑर्चिड. सो याच्यामध्ये ब्लॅक ऑर्चिड आणि जुनिपर सेंटचा हा बॉडी वॉश आहे. फ्रॅग्रंट आहे आणि नॉर्मली तुम्हाला शॉपिंग मॉल्स किंवा तुमच्या जवळचे स्टोर्स किंवा कोणत्याही स्टोर्समध्ये हा 99 रुपीजला मिळतो आणि नायकावरती मला हा 89 रुपीजला भेटला आहे. सो विच इज क्वाईट नाईस प्राईस आणि याची क्वांटिटी आहे 245 ml आणि खूप छान असा क्रीमी टेक्स्चर आहे आणि ऑब्व्हियसली शॉवर जेल आहे. म्हणजे बॉडी वॉश म्हणजे मॉइश्चराइज असं नाही करणार आहे, बट क्लीन खूप छान करतं. आणि ह्याच्यानंतर तुम्हाला ऑब्व्हियसली जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. एक तर तुमची नॉर्मल स्किन आहे किंवा जसं माझी सेन्सिटिव्ह प्लस थोडी ऑइली आहे, सो मला असं मॉइश्चरायझर किंवा बॉडी लोशन लावण्याची गरज नाही पडेल. सो ट्रॅव्हलसाठी पण खूप छान आहे आणि 99 रुपीजला ओव्हर 245 ml जो क्वांटिटी मिळते तर विच इज अ गुड डील. आणि ह्याच्यामध्ये अजूनसुद्धा फ्लेवर होते याच्यामध्ये अजूनसुद्धा फ्रेग्रन्सेस होते, जसे की रोज फ्रेग्रन्समध्ये एक होतं, बट हा मी जस्ट ट्राय करायला हे केलं की ब्लॅक ऑर्चिड कसं आणि हा मी ऑलरेडी यूज करते. ठीक आहे. सो हा ऑलमोस्ट 1 वीक मी हा यूज केला आहे आणि याची क्वांटिटी आहे ती ऑलमोस्ट तुम्हाला 2 किंवा 2 मंथपेक्षा जास्तसुद्धा होऊ शकते. बिकॉज मला 200 ml जे बॉडी वॉशेस आहेत ते ओव्हर दॅन 2 मंथ मला यूज होतात. सो विच इज अ क्वाईट बिकॉज ऑलमोस्ट 3 महिन्यात तरी जवळपास तुम्ही यूज करू शकता. सो विच इज अ क्वाईट नाईस डील. एक विवेलचा फ्रेग्रंट बॉडी वॉश जो आहे फक्त 100 ml आणि आहे लॅव्हेंडर प्लस आल्मंड ऑइल आणि याची प्राईस आहे 40 रुपीज. सो नॉर्मल पण 40 रुपीजच आहे आणि मला नायकावर पण 40 रुपीजला असं मिळालं आहे. सो ह्याचा फ्लेवर मी फ्लेवर का म्हणते, बॉडी वॉश आहे. ओके. सो याचा स्मेलसुद्धा खूप छान असा स्मूथ आहे आणि सूदिंग असा आहे. लॅव्हेंडरचा फ्रेग्रन्स येतो आणि याची क्वांटिटी आहे ऑलमोस्ट 100 ml. ओके. सो 40 रुपीजचा 100 ml खूप छान आहे आणि याचं टेक्स्चर आय गेस म्हणजे ह्याच्यामध्ये थोडं ते सोपवाला फील येतो की ओके यामध्ये सोप आहे, म्हणजे जसं की आपण नॉर्मल सोप लावतो. ओके. आणि सोप लावल्यानंतर मग आपल्याला कसं फ्रेग्रन्स येतो सोपचा, तसा याच्यामध्ये फ्रेग्रन्स येतो. सो मी असं डेली यूजसाठी मी नाही सजेस्ट करणार आहे, बट ट्रॅव्हलसाठी वगैरे खूप छान आहे. आणि याच्यासाठी लुफा किंवा लक्सच्या त्या बॉडी वॉशसाठी सुद्धा लुफाची गरज नाही लागत. नॉर्मली खूप छान असं लॅदर होतं जस्ट तुम्ही हातावरती रब केल्यानंतर. सो खूप छान क्वालिटी आहे आणि ट्रॅव्हलसाठी मी नक्की सजेस्ट करणार. तर आहे हे हिमालयाचं नॅचरल ग्लो केसर फेस जेल जे आहे 100 ml आणि याची नॉर्मल प्राईस आहे 90 रुपीज, बट मला 66 रुपीजमध्ये नायका सेलमध्ये हा मला मिळाला आहे. खूप छान आहे, खूप जेल असं टेक्स्चर आहे. मी ऑलमोस्ट यूज केला आहे हा आणि याचं टेक्स्चर बघा खूप थिक आहे आणि अजिबात हे जसं पॅक्ट आलेलं तसंच आहे, अजून काही झालं नाही. मी नॉर्मल स्ट्रेट ठेवते बट नाही ते सेटल होते. सो हे असं खूप थिक असं जेल आहे आणि ॲज अ मॉइश्चरायझर तुम्ही यूज करू शकता किंवा मग थोडे जे एजेड लोक असतात म्हणजे जसे की आपले मम्मी किंवा आजी किंवा हे लोक जे आहेत या लोकांसाठी ॲज अ मॉइश्चरायझर म्हणून खूप छान वर्क करेल आणि मी सुद्धा हे नॉर्मल यूज करते. मॉन्सूनमध्ये मी हे यूज केलं आहे ऑर्डर केल्यानंतर आणि समरमध्ये सुद्धा मी यूज केलं आहे आणि ह्याच्यामध्ये रोज
रोज जेल एक होतं आणि त्याची कन्सिस्टन्सी ना एकदम ॲलोवेरा जेलसारखी आहे, बट केसरचा स्मेल यामध्ये येतो आणि आय गेस हे थोडं पिगमेंटेशन कमी करतं, म्हणजे एकदम डार्क पिगमेंटेड एरिया नाही कवर अप करणार, बट जे लाईट पिगमेंटेड आहेत ते नक्कीच कमी होतात याने. आणि हिमालयाचे प्रोडक्ट मी जनरली नाही एवढे यूज करत, बट हा खूप छान आहे आणि अफोर्डेबल रेंजमध्ये आहे. सो ॲज अ समरमध्ये मॉइश्चरायझर म्हणून सुद्धा यूज करू शकता. खूप छान रिझल्ट आहे याचा. अनदर बाथ बॉडी प्रॉडक्ट. ओके, सो फर्स्ट मी ओपन केले ऑलरेडी. ओके, आणि मी यूज पण केलं आहे कारण की मला ऑलरेडी खूप टाईम चालला आणि मला व्हिडिओ बनवण्यासाठी थोडं करावं लागतं ते कष्ट. ओके, सो हा ब्युटी लिस्टचा शॅम्पू ब्रश आहे, म्हणजे स्क्रब आणि हेअर स्कॅल्पसाठी खूप चांगलाचा ब्रश आहे आणि याची नॉर्मल प्राईस आहे 250, बट मला सेलवरती फक्त 95 रुपीजला मिळाला. कॅन यू इमॅजिन 250 आणि 95. ओके, सो हे असं पॅकेजिंगमध्ये होतं आणि ॲक्च्युली हे असं डिटॅच होऊन येतं. सो मला पण टेन्शन आलं हे काय आलं असं. ओके, सो हे कनेक्टर लागतं आणि ह्याचे जे आहेत जे सिलिकॉन ब्रशेस आहेत जे आपल्या स्कॅल्पला खूप छान असं मसाज करतात. सो तुम्ही हे शॅम्पू करताना यूज करू शकता. यामुळे स्कॅल्प खूप चांगलं क्लीन होतं आणि ब्लड सर्क्युलेशन होतं आणि डॅन्ड्रफ असेल किंवा डेड स्किन्स असेल तर ते निघून जातं. त्याच्यामुळे स्क्रब खूप छान होतं आणि एकदम हार्श नाही आहे. सिलिकॉन ब्रशेस आहेत जे बघा फोल्ड होतात असे हे झाल्यावरती. सो ऑइलिंग केल्यानंतर पण तुम्ही रब करण्यासाठी म्हणजे पूर्ण जो स्कॅल्प आहे आपला तो क्लीन होतो याच्यामुळे. सो विच इज क्वाईट गुड प्रॉडक्ट. ओके, त्यानंतर आपले स्किनचे म्हणजे बाथ अँड बॉडी हे सगळे प्रॉडक्ट संपलेले आहेत. आता आपण मेकअप प्रॉडक्ट्सकडे मूव्ह होत आहोत. सो फर्स्ट आहे हे मेकअप ब्रश, आय शॅडो ब्लेंडिंग ब्रश आहे. हे आहे ब्रॉन्झन. ओके, ब्रॉन्झनचं आहे आणि याची प्राईस आहे 325, बट मला हे सेलवरती ऑब्वियसली अंडर 100च मिळालेलं असणार आहे. सो दॅट इज फॉर 90 रुपीज. ओके, आणि ह्याची पॅकेजिंग ॲक्च्युली खूप चांगली आहे. इथे एक फोम आहे याच्यामध्ये स्टिक होता अँड हे ब्रश बघा खूप छान क्वालिटी आहे ॲक्च्युली. इथे खूप स्मूथ आहे आणि ह्याचे ब्रिसल्ससुद्धा खूप स्मूथ आहेत, म्हणजे अजिबात डोळ्यांना किंवा स्किनला इश्यू नाही होणार याच्यामुळे. आणि ॲक्च्युली खूप जास्त स्मूथ आहे आणि ब्रिसल्सची क्वालिटीसुद्धा चांगली आहे, म्हणजे असे रिमूव्ह नाही होते ते ओढल्यानंतर पण. सो जस्ट क्वाईट गुड आणि फक्त 90 रुपीजला मिळाले मला हे. सो मी सजेस्ट करेन की जर मेकअप ब्रशेस तुम्ही परचेस करताना तर ते मोस्टली जेव्हा सेल जर असतो तेव्हा करा, कसं तेव्हा खूप कमी प्राइसेसमध्ये मिळतात आणि अफोर्डेबल प्राइसेसमध्ये मिळतात. ओके, सो बिग थम्स अप फॉर दिस ब्रश. सो त्यानंतर आहेत हे 2 लिप लायनर. ॲक्च्युली 2 वेगवेगळ्या ब्रँडचे आहेत. सो मी एक आपण बघूया. सो हा आहे स्विस ब्युटीचा बोल्ड मॅट लिप लायनर. याचा शेड आहे परफेक्ट मरून 15 आणि याचा प्राईस आहे फॉर 69 रुपीज. ओके, नॉर्मल ह्याच्यावरती. आणि सेलमध्ये हा मला मिळाला आहे फॉर 66 रुपीज. ओके, सो एवढा काही कॉस्टचा फरक नाही आहे, बट याचं टेक्स्चर खूप छान आहे आणि कलरसुद्धा परफेक्ट मरूनच आहे. रेड नाही आहे, हा मरून आहे. अँड बघू शकता एकदम क्रीमी टेक्स्चर आहे. जर तुम्ही ॲज अ फक्त लिप लायनर लावता आणि त्याच्यावरती एक छान असा ग्लॉस लावता, लिप ग्लॉस किंवा लिप ऑइल लावता, देन दिस इज अ बेस्ट. ओके, छान असा पिंकिश न्यूड असा कलर आहे आणि ॲक्च्युली परफेक्ट मरून आहे. सो मला याचं जे पॅकेजिंग आहे त्याच्यावर मला वाटलं की हे रेड असेल किंवा याचं जे कलर आहे त्यामुळे मला वाटलं की हा रेड असेल प्रॉपर आणि मी हे रिटर्न करणार होते. पण त्यांनी चेक केलं आणि विच इज क्वाईट नाईस शेड. ओके, सो खूप छान आहे आणि हा आय गेस मी हा आत्ता अप्लायसुद्धा केला आहे. ॲक्च्युली याच्यासोबत एक लिपस्टिक आली जी अजिबात या शेडची नाही आहे. ओके, आणि हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत, बट हे छान लिप कॉम्बो एक बनलं आहे. ओके, सो मी लिपस्टिक तुम्हाला दाखवेनच, बट दिस लिप लायनर इज व्हेरी गुड आणि खूप छान क्रीमी टेक्स्चर आहे. जसं स्विस ब्युटीचे लिप लायनर सगळे चांगले असतात. सो हे खूप क्रीमी असं टेक्स्चर आहे. देन सेकंड लिप लायनर विच इज फ्रॉम मार्स, बिकॉज मला यांचं ट्राय करून बघायचं होतं सिरियसली. सो हा आहे 13 सिनेमन रोल आणि याची पण प्राईस 69 रुपीज आहे आणि जे मला भेटलं आहे 66 रुपीजला. ब्राऊन शेड आहे आणि खूप छान असं ब्राउनिश न्यूडमध्ये आहे आणि इंडियन स्किन टोन, फेअर स्किन टोन, ब्राऊन स्किन टोन किंवा डार्क स्किन टोन सगळ्यांवरती हा सूट होतो ऑब्व्हियसली आणि खूप छान असं शेड आहे. फक्त स्विस ब्युटी आणि मार्स याच्यामध्ये फरक आहे की स्विस ब्युटी खूप जास्त क्रीमी आहे आणि लक्की स्वाईप होतो. ओके, आणि हा पण क्रीमी आहे, असं नाही क्रीमी नाही आहे, बट हा थोडासा रफ लागतो, थोडासा एकदम थोडा म्हणजे असं कळणार पण नाही. बट कलर पी ऑफ खूप चांगला आहे, डार्क आहे आणि हा अगदी सिनेमन कलर आहे.
खूप छान, खूप प्रिटी असा कलर आहे. सो हे 2 लिप लायनर मी परचेस केलेले आहेत. मूव ऑन टू द नेक्स्ट प्रॉडक्ट. ठीक आहे. सो पुढे आहेत या 3 लिपस्टिक्स आहेत ज्या मी परचेस केलेल्या आहेत. त्यामध्ये फर्स्ट या 2 आपण बघूयात. त्या आहेत ब्लू हेवनच्या गेट मॅट लिपस्टिक, ज्या 2 शेड्स आहेत. एक आहे 602B आणि सेकंड इज 402PM. सो 602B ह्याचं शेड असं न्यूड ब्राउनिश असं आहे. ओके, न्यूड ब्राऊन शेडमध्ये आहे आणि खूप छान आहे आपल्या स्किन टोनवर. ओके, अगदी खूप छान असे न्यूड आहे आणि मार्सचं जे लिप लायनर आहे त्याच्यासोबत परफेक्ट हा कॉम्बो बनतो. आणि थोडंसं ब्राऊन असं कलर असलं तर पिंक थोडंसं त्यामध्ये पे ऑफ आहे, त्यामुळे इंडियन स्किन टोन खूप छान दिसतो. ओके, शेड आहे 602B आणि याची प्राईज आहे दॅट इज फॉर 91 रुपीज. ओके, सो ब्लू हेवनवरती ना ॲक्च्युली सेलमध्ये बाय वन गेट वनचा सेल चालू होता, त्यामुळे मला 91 रुपीजला हे भेटले आहेत लिपस्टिक्स. बट याची ॲक्च्युअल कॉस्ट आहे 99 रुपीज. सो नॉर्मली 99 रुपीजला ही लिपस्टिक आहे आणि क्रीमी टेक्स्चर आहे, खूप छान असा पे ऑफ आहे, वर्थ टू बाय. त्यानंतर सेकंड हा आहे ब्लू हेवनचं गेट मॅट, ज्या मी तुम्हाला बोलली की बाय वन गेट वन होत्या फ्री. सो ह्याचा जो कलर आहे दॅट इज अ 402PM आणि हा आहे थोडंसं न्यूड पिंक असा शेड आणि खूप छान. ओ माय गॉड, माझा हात अपुरा पडतो बट ओके. खूप छान क्रीमी टेक्स्चर आहे याचं सुद्धा आणि कलर पे ऑफ पण खूप छान आहे. थोडंसं असं न्यूड पिंक आणि रेड असं मिक्स आहे आणि याचं पॅकेजिंग खूप छान आहे, खूप स्टडी आहे आणि आय गेस हे 4 ग्रॅम प्रॉडक्ट आहे दोन्ही ब्लू हेवनच्या लिपस्टिक्समध्ये. सो ह्याची पण प्राईस 99 रुपीज आहे आणि मला नायका सेलमध्ये हा 91 रुपीजला मिळाला आहे. सो विच इज अ गुड आणि हा मी ॲक्च्युली अप्लायसुद्धा केला आहे. सो ब्राऊन स्किन टोन आणि थोडंसं कूल स्किन टोनवर खूप छान दिसेल आणि नॉर्मली इंडियन स्किन टोनसाठी परफेक्ट असा शेड आहे. ओके, आणि मी ॲक्च्युली आज आता जो मी अप्लाय केला आहे सो हा लिप कॉम्बो आहे स्विस ब्युटीचं लिप लायनर विच इज इन परफेक्ट मरून शेड आणि ब्लू हेवनची लिपस्टिक दॅट इज 402PM. ओके, सो हा खूप छान असा कॉम्बो आहे. थर्ड लिपस्टिक आहे लॅक्मेची इन शेड MP2 रुबी रश, ज्याचा नॉर्मल कॉस्ट आहे 650. कॉज हे थोडं प्रीमियम मॅट लिपस्टिक आहे आणि प्रायमिंग मॅट लिपस्टिक लॅक्मे 925. सो खूप छान याचं कलर पे ऑफ आहे आणि ही ह्याचा ॲक्च्युली कॉस्ट आहे दॅट इज 650 आणि मला नायका सेलवरती अराउंड कॉस्ट मला आठवत नाही बट मी इथे ते मेन्शन करेन. ओके, आणि याचं पॅकेजिंग बघा, छान असं गोल्ड प्रीमियम पॅकेजिंग आहे आणि ऑब्वियसली इकडे आहे लॅक्मेचं ब्रँडिंग आणि इथे आहे प्रायमिंग मॅट. सो प्रायमर मॅट आहे विच इज गुड आणि पॅकेजिंग खूप छान आहे, खूप प्रीमियम आहे, गोल्डन याच्यामध्ये आहे. अँड लुक ॲट अ शेड, खूप छान प्रीमियम असं शेड आहे आणि रुबी रश आहे ऑब्वियसली. सो आय एम गोना अप्लाय हिअर. खूप छान असं पिंक शेड आहे, अगदी ट्रेडिशनल वेअरवरती खूप छान दिसणार आहे आणि म्हणजे या लिपस्टिकसोबत तुम्ही एखादा थोडंसं डार्क लिप लाईन यूज करता आणि ही लिपस्टिक इतकी खूप प्रीमियम आहे, खूप क्रीमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रायमिंग मॅट आहे, म्हणजे आपले लिप्ससुद्धा त्यामुळे ड्राय आणि स्टिकी असं नाही होणार आणि मोस्टली डॅमेज नाही होणार, हार्म नाही होणार लिप्सना. आणि लुक ॲट पॅकेजिंग, मला याचं पॅकेजिंग खूप आवडलं आहे, खूप कॉम्पॅक्ट आहे आणि खूप छान असं प्रॉडक्ट आहे. म्हणजे हे प्रॉडक्ट असं आहे की याच्यामध्ये प्राईस कमी आहे, त्यानंतर याची क्वालिटी चांगली आहे, त्यानंतर याचं पॅकेजिंग चांगलं आहे आणि याचा शेडसुद्धा चांगला आहे. सो हा जो शेड आहे तो ॲक्च्युली ट्रेडिशनल वेअरवरती खूप छान दिसणार आहे, खूप छान, कारण की आपला जो इंडियन स्किन टोन आहे तो असा वॉर्म टोन अंडरटोन असतो, वॉर्म अंडरटोन. सो त्याला खूप छान कॉम्प्लिमेंट करणार हा शेड आणि आय लव्ह दिस प्रॉडक्ट, मी प्रेमात आहे या प्रॉडक्टच्या. सो नेक्स्ट प्रॉडक्ट आहे हे इनसाईटचं ब्लशर. ओके, याची प्राईस आहे 95 रुपीज. ओके, 95 रुपीजला 3.5 ग्रॅम हे प्रॉडक्ट आहे, बट मला नायका सेलवरती हा मिळाला आहे 90 रुपीजला. ओके, सो एवढा काही फरक नाही पडत आहे, नॉर्मल 95 आहे आणि सेलवरती 90 रुपीजला होता. सो याचं शेड आहे 04 वॉटरमेलन पॉप्सिकल आणि ऑब्वियसली पॅकेजिंग इज गुड आणि ह्याचं शेड असं आहे वॉटरमेलन आणि ह्याचं स्मेल पण ॲक्च्युली थोडंसं सेंटेड आहे, वॉटरमेलनचा स्मेल नाही आहे बट सेंटेड आहे आणि क्रीमी ब्लश आहे, दॅट इज द कलर.
त्याचा कलर खूप पिगमेंटेड आहे. ब्लश हा खूप पिगमेंटेड आहे. त्यासोबतच स्मेलसुद्धा खूप छान आहे याचा ॲक्च्युली. सो अप्लाय इट ॲक्च्युली. सो मी ॲक्च्युली क्रीम ब्लश खूप कमी यूज करते, बट आय थिंक दिस इज नाईस. मी कलर पे ऑफ बघते. ॲट द डिफरन्स म्हणजे मी ॲक्च्युली पावडर ब्लशेस यूज करते मोस्टली, बट हा खूप छान आहे ॲक्च्युली, खूप छान आहे. इन्स इन वॉटरमेलन पॉप्स. तर हे आहे आयब्रो पेन्सिल मार्सची इन द शेड ब्राऊन. ओके, इन द शेड डार्क ब्राऊन. सो यांच्याकडे आहे की 3 शेड्स होते. एक होता ब्लॅक, ग्रे आणि डार्क ब्राऊन. सो दिस 0 to डार्क ब्राऊन. आणि ह्याचं एक मला पॅकेजिंग हे आवडलं आहे की इथे आयब्रो पेन्सिल आहे आणि इथे त्याचं ब्रश आहे म्हणजे स्पोली आहे. सो तुम्हाला 2 वेगवेगळ्या गोष्टी ट्रॅव्हल करताना किंवा कुठेही मेकअप पाऊचमध्ये तुम्हाला ठेवण्याची गरज नाही आहे. नॉर्मली इथून आपण आयब्रो ड्रॉ केली आणि इथून आपण ब्रश आउट केलं. ओके, सो मला जनरली आयब्रो पेन्सिलची गरज नाही लागत, बट तुम्ही तिथे बघाल तर माझे इथे आयब्रोज खूप कमी आहे. ओके, सो मी आता हे ॲक्च्युली मी यूज केली आहे, बट स्टील मी कॅन यूज इट अगेन. सो तुम्हाला कळेल हाऊ इट इज प्रॉडक्ट. ओके, सो मी म्हणजे इथे मला गरज नाही लागत आयब्रो फिल आउट वगैरे करण्याची, पण मला थिनच आवडतात. बट इथे माझा आयब्रो खूप छोटासा म्हणजे इथेच संपतात ते, आणि इथे मी आयब्रो पेन्सिलने ड्रॉ केले. तुम्ही इथे बघू शकते छोटंसं आहे. ओके, आणि जस्ट आता मी ते फिल इन करते आणि इथे थोडंसं. ओके, मला जास्त असं लॉंग आयब्रोजचं नाही, बट इथे ते खूप थोडे आहेत त्यामुळे थोडंसं. ओके, आणि जस्ट स्मूथ आउट करायचं म्हणजे खूप छान आहे. आणि दिस इज हाऊ लुक्स. आणि ही मला मिळाले 69 रुपीजला. आणि असा शेड आहे म्हणजे ब्लॅक आहे, डार्क ब्राऊन आहे. सो एकदम ब्राऊन आहे बट ब्लॅकच दिसतो तो मोस्टली. बट हा परफेक्ट शेड आहे जर तुम्हाला नॅचरल लुक हवा असेल तुमच्या आयब्रोजचा. सो प्लीज एकदम ब्लॅकमध्ये नका घेऊ, कारण की ब्लॅकवरती तुम्ही एकदम ते कोरीव काम केल्यासारखं दिसतं. ओके, सो मी मोस्टली प्रेफर करेन की ब्राऊन शेड घ्या, बिकॉज ब्राऊन खूप तुम्हाला एकदम सटल आणि नॅचरल लुक देतो तुमच्या आयब्रोजना. आणि ह्याची ॲक्च्युअली क्वालिटी खूप चांगली आहे. तुम्ही पावडर हेसुद्धा यूज करू शकता, बट दिस इज सो हँडी आणि सो इझी टू यूज पेन्सिल. त्यानंतर आहेत हे 2 प्रोडक्ट. ब्लू हेव्हनचा मस्कारा आहे जो मला कॉस्ट आहे 77 रुपीजला आणि हा आहे 90 रुपीज. ॲक्च्युली 8 mlचं प्रॉडक्ट आहे आणि 10x व्हॉल्युमायझिंग मस्कारा. ओके, सो याचे प्रॉडक्ट्स वगैरे असं काही दिलं नाही, बट दिस इज अ वॉटरप्रूफ, नो क्लॉथिंग अँड लाईट वेट आहे. सो मी जनरली फक्त जो नॅचरल लुक असतो त्यासाठी फक्त मस्कारा यूज करते. सो 8 ml हे प्रॉडक्ट आहे आणि पॅकेजिंग खूप छोटी आहे, म्हणजे एवढीच, म्हणजे एका माझ्या बोटा एवढी असेल. आणि हे ट्रॅव्हलसाठी खूप छान आहे. आणि याचं जे वोंड आहे ते नॉर्मल आहे तसं याचं तसं. आणि ॲक्च्युली थोडंसं ना व्हॉल्यूम देतो आपल्या लॅशेसला. सो तुम्ही नॅचरल लुक जर करत असाल तर नक्की यूज करा हे, बिकॉज एक लॅशेसना खूप छान असेल. कारण नॉर्मली माझे लॅशेस आहेत बऱ्यापैकी आहेत, असं नाही की मला अजिबातच नाही, एकदम मी टकली आहे लॅशेसला. सो लॅशेस आहेत मला नॉर्मली. सो त्याच्यावर फक्त मी मस्कारा अप्लाय केला की बास, आय एम गुड टू गो. आणि ह्याचा स्मेल इतका हार्श असा नाही आहे, जे केमिकल्स आहे ना, बट नॉर्मल जो मस्काराचा स्मेल असतो तो आहे थोडासा हलका आणि खूप छान पेआउट आहे. आणि मेन थिंग म्हणजे वॉटरप्रूफ आहे त्यामुळे ते ड्राय आउट नाही करत, कारण की आपण जेव्हा रिमूव्ह करतो मस्कारा तेव्हा मग ते दिसतं आपल्याला की खूप ड्राय झालं, खूप रब करावं लागतं. तसं नाही आहे, एकदम नॉर्मल स्वाईपमध्ये मस्कारा निघून जातो, त्यामुळे नो इश्यू, अजिबात हार्मफुल नाही आहे. आणि इथे त्यांनी दिलं आहे की अप टू 12 hours स्टे, बट हा नॉर्मली 6 to 7 hours तरी आरामात राहतो. आणि मी नॉर्मली मॉन्सून सीझनमध्ये यूज केलं त्यामुळे गुड थम्स अप टू दिस प्रॉडक्ट. त्यानंतर आहे ब्लू हेव्हनचं डीप ब्लॅक आयलायनर. सो ॲक्च्युली मी ऑर्डर केलं नव्हतं, हे मला फ्रीबी भेटलेलं आहे, म्हणजे ॲज अ फ्री गिफ्ट भेटलेलं आहे माझ्या ऑर्डरवरती. सो याचं प्राईस वगैरे असं काही नाही, बट 3.5 ml आहे. ओके, आणि हे नॉर्मल आयलायनरवाला वुंड आहे आणि खूप पिगमेंटेड आहे, ॲक्च्युली पिगमेंटेड आहे. लुक ॲट दिस. ओके, सो खूप
पिगमेंटेड आहे ते. आणि आय डोंट नो की वॉटरप्रूफ आहे की पॅकेजिंग होतं हे असंच होतं. कॉज सॉरी, असं काही पॅकेजिंग नव्हतं. बट हे आहे डीप ब्लॅक, जो मी यूज नाही केला ॲक्च्युली. मी जनरली लायनर नाही यूज करत, कारण की माझे डोळे जे आहेत ते आयलिड्स असं वरती चिटकतात, त्यामुळे म्हणजे इथे फोल्ड होतात. त्यामुळे मी आयलायनर लावलं तरीसुद्धा ते नाही दिसत तेवढं. त्यामुळे मी जनरली आयलायनर नाही यूज करत, खूप रेअरली यूज करते. बट हे यूज करू शकतो बिकॉज खूप पिगमेंटेड आहे. बट लेट्स से वॉटरप्रूफ असेल, जो असं हे होऊन नाही जाणार, उडून नाही जाणार. हे सगळे प्रॉडक्ट्स होते जे अराउंड मला 800 to 900पर्यंत कॉस्ट झाले आहेत. आणि हे सगळे प्रोडक्ट्स मोस्टली अंडर 100 होते. सो मी सजेस्ट करेन की जेव्हा पण तुम्ही कोणते मेकअप प्रोडक्ट्स, स्किन केअर प्रोडक्ट्स, बाथ केअर प्रोडक्ट्स, बॉडी केअर प्रोडक्ट्स घेत असाल, ते सगळे जेव्हा सेल चालू असतात तेव्हा घ्या, कारण की ते खूप अफोर्डेबल प्राइजेसमध्ये आपल्याला मिळतात आणि क्वालिटी उत्तम असते. आणि नायकावरती मोस्टली सेल खूप वेळा चालू असतो. ओके, सो हे प्रोडक्ट्स यूज करून बघा, ट्राय करून बघा. आणि या सगळ्या प्रॉडक्टची लिंक आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच, सो तिथून तुम्ही परचेस करू शकता. आणि मला कमेंट्समध्ये एक गोष्ट कळवा की तुम्हाला माझ्याकडून अजून कोणकोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज बघायला आवडतील किंवा इन्फॉर्मेशन घ्यायला आवडेल. सो मला त्यावरती व्हिडिओज बनवायला खूप जास्त आवडेल. सो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला एक छोटीशी घंटी येते, तीसुद्धा प्रेस करा, जी मी ते दाखवते. ठीक आहे. आणि मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका, मी इंस्टाग्राम ID सुद्धा टॅग केलेला आहे. आणि मला कमेंट्समध्ये प्लीज सजेस्ट करा यापुढे कोणते व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडतील. सो आय होप यू एन्जॉयड दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. लव यू.